सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या केळीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मजरे शिवारातील समीरदादा चव्हाण यांच्या पत्र्याचे लाखोचे नुकसान झाल्याचं समजतंय। चाळीसगाव तालुक्यातील चांभाडी मजरे शिवारात पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले असून मजरे शिवारातील समीरदादा चव्हाण यांच्या शेतातील संपूर्ण पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले। यामुळे समीरदादा चव्हाण यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं समजतंय। वाऱ्याची तीव्रता इतकी मोठ्याने होती की समीरदादा चव्हाण यांच्या शेतातील संपूर्ण पत्रे हे उडून विहिरीत गेले। लोकांच्या साह्याने ते पत्रे विहिरीतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे। या नुकसान भरपाईचा पंचनामाची मागणी आता होत आहे। तालुक्यात केळी, कांदा, चाळ असे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं समजतंय। शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई व्हावी अशी मागणी आता होत आहे। वादळा वावदानामुळे शेतकऱ्यांचे एवढे हाल झाले, सगळं शेड एका विहिरीत जाऊन पडलंय। आता ते आम्ही सगळे मिळून टाकतोय, सगळे मिळून टाकतला आता जवळजवळ 10-15 लोक इथं आलेत आणि निसर्ग असा हा शेतकऱ्याला त्रास देतो। असं म्हणता येईल निसर्ग चांगला आहे तसा, पण प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। असं जर शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान व्हायला लागलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं, त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। आता स्वतः माननीय तहसीलदार साहेब बघा, आम्ही आता काढतोय जरा बघा आमचं तिथे हाल होत आहे। हळूवर का बाबा, अरे दादा हळूवर कुठं बांधतोय दावत तू आता ते बाबा चप्पल काढते धसलं तर जाईल होत आहे का तुला। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सोजीलाल हडपे, चाळीसगाव। आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन